लाडक्या धमाकेदार मजेशीर कार्यक्रमात ज्याचं नाव आहे माहेरवाशिणींच्या हक्काचा सोहळा सख्यांचा. आज सुद्धा आपण मंडळी आहोत पुण्यातील निगडी प्राधिकरण येथे आणि तिथल्या या सगळ्या ताया इथे आलेल्या आहेत. पण त्याआधी मला ह्या ताईंना विचारायचंय, कामावरून थकून बागून जी ताई आलेली आहे त्या ताईला मला विचारायचं की ताई चहा घेतलास? जी गृहिणी आहे त्या ताईला मला विचारायचं की ताई तुझ्यासाठी वेळ काढलास? ज्या ताईने सुट्टी घेतलेली आहे त्या ताईला मला आज विचारायचं की ताई तू आज आराम केलास? मला असं वाटतं की घरातल्या प्रत्येकाने आपल्या घरातल्या स्त्रीला हा प्रश्न आपुलकीने विचारायला पाहिजे. तो प्रश्नच तिच्यासाठी एक ऊर्जा असते. हुकमाची राणी कोण आहे हे तर आपण शोधणार आहोतच, पण त्याआधी सगळ्या माहेरवाशिणी माहेरी आलेत म्हटल्यानंतर माहेरच्या आठवणींना उजाळा तर निघणारच आहे. चला तर मग या सगळ्या तायांसोबत जाऊया आपण त्यांच्या माहेरच्या आठवणींमध्ये. ताई तुझं नाव सांग. माझं नाव योगेश्री उडकुडकर. माहेर कुठलं? माहेर नागपूरचं. नागपूर? हो, विदर्भ. काय करून राहिले बे? आणि सासर? सासर पुण्याचं. किती वर्ष झाली लग्नाला? 16 वर्ष झाली. 16 वर्ष झालेली आहे. 16 वर्षाचा हा संसार. व्हेरी गुड, खूप छान. ताई काय सांगशील माहेर बद्दल? माहेरच्या फार सुंदर आणि गोड आठवणी आहेत. आम्ही 3 बहिणी. अच्छा. आणि तिघींची नावं मम्मींनी एस वरनं ठेवलं. एस वरनं? स्वीटी, स्नेहा, श्वेता. स्वीटी, स्नेहा, हा, श्वेता. तर मी मोठी स्वीटी. अच्छा. माहेरची स्वीटी आणि सासरची योगेश्वरी. योगेश्वरी. ओके. पण भाऊजी कुठल्या नावाने हात म्हणतात? स्वीटी. मला माहितीच होतं. मग योगेश्वरी का नाव ठेवलं एवढं? सगळ्यांनी स्वीटी म्हणू नये म्हणून योगेश्वरी. भाऊजी असे का? बरं, काय करून राहिले बे? बरं, काय ताई सांगशील एखादं? खूप छान मजेशीर किस्से तर भरपूर आहेत, पण एक सांगेल की आम्ही 3 बहिणी लहान, त्यामुळे पप्पा बरोबर अशा तिघींना इक्वल वस्तू आणून द्यायच्या, भांडण नको म्हणून, फक्त कलर चेंज. तर झालं असं की एकदा पप्पांनी आम्हाला 3 ब्रश आणून दिले. ब्रश? हा, टूथब्रश. तर झालं असं की एका रविवारी माझी जी 2nd नंबरची बहीण म्हणजे स्नेहा, ती सकाळी उठून ब्रश करत होती आणि आम्ही दोघी पण असं नवीन ब्रश म्हणला की उत्साह जास्त असतो ना. ती ब्रश करत असताना मला अचानक लक्ष गेलं की हा ब्रश तिचा नाहीच, हा 3ऱ्या नंबरचीचा ब्रश. कलर वरनं कळलं मला. अच्छा. तर मी तिला म्हटलं की अगं हा ब्रश तर तुझा नाहीये, हा तर श्वेताचा आहे, मग तू कसं काय यूज करतेस? थांब आता तिला उठू दे. ती उठली ना की तिला सांगते की तू तिचा ब्रश यूज करतेस, तुझा खराब नाही झाला पाहिजे म्हणून. ओके. तिने काय म्हणावं, माझे अगदी म्हणजे धुवाच निघाला कानातनं. ती म्हणली रोज मी जेव्हा तुझा वापरते तेव्हा तिने सांगितलं का? आणि आज स्नेहा सक्सेसफुल बिझनेस वुमन आहे. ब्रश आहेत अजून? नाही ते तेव्हा झालेत खरं, पण त्यानंतरच म्हणजे त्यावेळी तुझी रिएक्शन काय होती? म्हणजे मला असं वाटलं हिला मारू की काय करू आता, की तिला मारू जी झोपलेली आहे. जिने मला म्हणजे तिला माहिती होतं मी तुझा यूज करते, पण तिने तुला नाही सांगितलं. तर असं आमचा खूप छान एक खेळीमेळीचं आमचं लहानपण होतं. अच्छा, म्हणजे एक विनोदच घडला तुमचा. विनोदच, असं करायचं नाही. पण त्यानंतर पण तिची त्या खोड्या सुरूच होते. अच्छा, पण मग आता जेव्हा तुम्ही एकत्र येता तेव्हा हा प्रसंग हा आम्ही आठवतो लहानपणीच्या गप्पा फार, आणि मस्त आम्ही मजेत खूप छान. आम्ही माझ्या मुलांना पण सांगते मी, ते पण छान मज्जा करतात. बरं ताई, पण आता जेव्हा तू माहेरी जातेस, जवळजवळ 16 वर्ष झाली. 16 वर्ष झाली असली पण तू जेव्हा कधी माहेरी जातेस त्या माहेरी मध्ये नाही का आपलं हक्काचं एक असं जागा असते हक्काची. तुझी काय जागा होती माहेरची? टेरेस वर जाऊन मस्त बसायचं, छान बघायचं. बरोबर. खूप छान वाटायचं. झाडं लावलेली आपली बघायची, त्याच्यामधली फुलं फळं आलेले, खूप छान वाटतं. अजूनही छान. लहानपणी आठवतं सीताफळाची झाडं लागली होती तर आम्ही 3 लावले होते. मग त्याला नाव पण स्वीटी, स्नेहा, श्वेता. तिने मग तिच्या स्वतःच्या झाडाची सीताफळं खायची. मग ते कॉम्पिटिशन असायचं, तुझ्या झाडाला बघ एवढे, माझ्या याला एवढे, असं आम्ही मोजून पण ठेवायचं. तू आता जे सगळे सांगतेस त्या सगळे डोळ्यासमोर माझ्या पण येतंय. शेवटी माहेरची ती गंमतच वेगळी. खूप छान ताई, तुझ्याशी गप्पा मारून खरंच खूप छान वाटते. तुला कसं वाटते आज इथे मला मन मोकळेपणाने लहानपणीचा किस्सा सांगून सगळ्यांपुढे मला फार आवडलं. मी माझ्या सोसायटीत सांगते, पण आज तुमच्या समोर सांगताना आणखी छान वाटलं. क्या बात आहे, व्हेरी गुड. खरंच खूप छान वाटलं ताई, तू बसू शकते. थँक्यू.
माहेरच्या या सुंदर आठवणीनंतर आता आपण सुरू करणार आहोत आपल्या खेळांना, कारण हे खेळ खेळूनच होणार आहे आजच्या भागाची हुकुमाची राणी, आणि ती राणी विराजमान होणार आहे ह्या मानाच्या खुर्चीवरती. आता ही हुकुमाची राणी निवडायची कशी किंवा तिला शोधायचं कसं, तर आपल्या पहिल्या खेळासाठी आपण काही ताया निवडणार आहोत. त्या ताया आपण लकी ड्रॉ मधून त्यांची आपण निवड करणार आहोत. चला तर मग. या बॉक्समध्ये सफेद आणि लाल रंगाच्या चिठ्ठ्या असतात. ज्या ताईंच्या हातामध्ये लाल रंगाच्या चिठ्ठ्या आलेल्या आहेत त्या गेलेल्या आहेत आपल्या पहिल्या खेळामध्ये. उभं राहायचंय. हा, नाचायचंय. आणि सोहळा सख्यांचा सोहळा सख्यांचा. आणि लकी ड्रॉ मधून 13 ताईंची इथे निवड झालेली आहे. खूप खूप अभिनंदन तुमच्या सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा सुद्धा, कारण तुमच्यापैकी 10 तयार जाणार आहेत त्या पुढच्या खेळामध्ये. ठीक आहे, आता पहिल्या खेळाचं नाव मी तुम्हाला सांगतो. पहिल्या खेळाचं नाव आहे, आता हा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो की इथे संगीत सुरू होणार आहे आणि त्या संगीतावरती तुम्ही सगळ्यांनी तुम्हाला जसं येतं तसं नाचायचं, नृत्य सादर करायचंय. ठीक आहे, आणि एका क्षणी मी म्हणणार आहे स्टॅच्यू, तेव्हा आहे त्या पोझिशन मध्ये उभं राहायचं. जी ताई हलेल, जी ताई हसेल, जी ताई डोळे मिचकवेल ती ताई बाद. ठीक आहे, म्युझिक व्हेरी गुड, कळलेलं आहे. चला सगळ्यांना, चला त्यासाठी म्युझिक प्लीज. सिंगापूरचं कौतिक मला कौतिक नाही शिमल्याचं, हिमल्याहूनही भारी आहे घरटे राहून महिन्याचं. सिंगापूरचं कौतिक मला कौतिक नाही शिमल्याचं, हिमल्याहूनही भारी आहे घरटे राहून महिन्याचं. आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमच्या फांदीवर. नमस्कार. हसतायत ताई, ताई बाद झालेल्या आहेत, तुम्ही बसू शकता. ताई बाद झालेली आहे, ताई इथे बसू शकते. ओके, आणि माझा आशीर्वाद सगळ्यांना. काही डोळे मिचकवले, तुम्ही बाद झालेले आहात. आपल्या पहिल्या खेळातून 10 ताया आलेल्या आहेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये. कप, माझाच पहिला कप. काय खेळाचं नाव आहे? माझाच पहिला कप. नाही, मजा नाही. आता ही बघताय कशी घेणार आहे. हा, ए गप, माझाच पहिला कप. भाऊजी घरी बोलतात, विचारलेलं बरं. हो, हा, काय नाव आहे? विजू हॉटेल आहे, मी पण नागपूरची आहे. नाही, आपल्या खेळाचं नाव काय? ये गप, माझाच पहिला कप. ए गप, माझाच पहिला कप. ठीक आहे बाई, तुझाच पहिला कप, आमचं काय म्हणणं नाही बाई. ओके, आता हा खेळ काय तुम्हाला सांगतो. तुमच्या हातामध्ये पेपर कप आहे. हा, तो पेपर कप असा डोक्यावरती ठेवायचा आहे उलटा. ठेवल्यानंतर व्यवस्थित बॅलन्स केल्यानंतर तुमच्या समोरची जी लाईन आहे ती पार करायची. मी 1 2 3 म्हटल्यानंतर पार करत असताना तो कप जर पडला तर तो उचलायचा आणि पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. 1 2 3. कप पडून देऊ नका. कप पडला. हा, 2 कप पडलाय. कप पडला. हा, कप पडला. हा, कप पडला. इथे या, लवकर इथे या, लवकर. बाजूला सगळ्यांनी. 5वी राहिलेली आहे. हा, सावकाश. पुन्हा पडलंय. इथे लवकर. हा, लवकर. हा, बॅलन्स. हा, अजिबात हात करायचं नाही. व्हेरी गुड. हा, मस्त. हा, सावकाश. हा, नाही.
गप माझाच पहिला कप. या खेळातून 5 टाळ्या आलेत आपल्या या पुढच्या खेळामध्ये आणि ज्या खेळाचं नाव आहे. ताई तुझं नाव सांग. माझं नाव मनीषा भंडारे. मनीषा ताई, किती वर्ष झालीत लग्नाला? 35 वर्ष झाली. 35 वर्ष. भाऊजी काय करतात? नाही, आमचा बिझनेस होता. म्हणजे पहिले ते पाकिटचं काम करायचे, लेदर पर्स वगैरे. अच्छा अच्छा, ते बनवायचे म्हणजे स्वतः. अरे आम्ही वा. मुंबईत होतो. अच्छा. नंतर काही कारणास्तव आम्ही पुण्यात शिफ्ट पुण्यात झालो. शिफ्ट झालं. हा. आणि त्यानंतर थोडीशी स्ट्रगल वगैरे मग माझी चपाती सेंटर चालू केलं. वा. आता मी कमी शिक्षण असून एक छान बिझनेस वुमन आहे. हो, हो. माझ्याकडे 50 लेडीज काम करतात. वा, मी वर्षाचा 1 करोडचा टर्नआउट करते. क्या बात है. हे पोळी भाजी केंद्र आहे तुमचं? नाही, फक्त पोळी कंपन्यांना सप्लाय करतो. वा, क्या बात है. अक्षरशः मला कॅल्सी पण चालवता येत नव्हते. दुसरीकडे पोळ्या करायची. मग नंतर मनात आलं की आपण पण करू शकतो. बरोबर. आणि गरज माणसाला सगळं शिकवते. आणि त्यातनं मी पाऊल उचललं. आणि एक अशी छान लहानशीच मैत्रीण होती 10वीची. तिने मला कॅल्सी वगैरे खूप शिकवलं. ती लहान असून ती माझा गुरु झाली. आज तुम्ही सगळे हिशोब वगैरे हा, सगळे मी व्यवस्थित- बँकेच्या वर करते. हे वर्षाचा 50 1 करोडचा हो. तुमचा business 50 आहे. लोकात म्हणजे मीटिंग अटेंड करते कंपनीच्या ओनरशी. त्यांना सांगते स्पष्ट मराठी बोला. मला इंग्लिश समजतं पण बोलता येत नाही. काही कौतुक आहे तुझं, खरंच कौतुक आहे. एकदा जोरदार टाळ्या. आणि आपल्या अहोंबरोबर, आपल्या पतीबरोबर जी अगदी खंबीरपणे उभी राहते आणि संसार पुढे नेत असते ना, तीच असते आपली खरे तर हुकमाची राणी. आणि तू तुझ्या घरातली खरंच हुकमाची राणी आहेस. पहिला चित्रपट कुठला बघितला भाऊजींबरोबर? पळवा पळवी दादा कोंडकेचा, मुंबईला. भाऊजींनी आधी पळवलं होतं का? नाही नाही नाही, लग्न या शब्दाचा अर्थच कळत नव्हता. अच्छा. 17 वर्षात लग्न झालं. लग्न झाल्यानंतर स्ट्रगल, परत म्हणजे बऱ्याच प्रॉब्लेम्स वगैरे, परत पैशाच्या अडचणी. हा. 7वी पर्यंत शिक्षण झालं नगरपालिकेचं. बरोबर. आई आमची लहानपणी गेली. आमच्या वडिलांनी खूप छान सांभाळ केला. 4 बहिणी भाऊ. वा. खूप छान. आणि वडिलांनी कधी खाऊ आणलं तर पहिल्या मुलींना द्यायचे. मग एकच मुलगा होता त्याला नंतर, कारण मुली दुसऱ्याच्या घरी जाणार आहे म्हणून. आता बहिणी आहेत माझ्या. आम्ही सगळ्यांना एकामेकीला माहेर करतो म्हणून आम्हाला माहेरची खंत भासत नाही. अच्छा. आमची दाजी वगैरे सगळे खूप छान आहेत. क्या बात हा, आहे. व्हेरी भाऊ गुड. माझा खूप छान आहे. घरी गेलं की एकाही कामाला भाऊ ते हात लावून देत नाही. सगळं तांब्याचा ग्लास, तांब्या पण पुढे आणून देते. ताई काही नाही करत, बस आम्ही इथं जिंकलो. वा, क्या बात आहे. व्हेरी गुड. पण ताई खरंच तुझं अगदी मनापासून कौतुक आहे आणि सॅल्यूट आहे तुला. क्या बात आहे. व्हेरी गुड. जोरदार टाळ्या ताईंसाठी झाल्या पाहिजेत. ताई तुझं नाव सांग बरं. माझं नाव सोनाली दिगंबर चुकेकर. सोनाली ताई, माहेर कुठलं? माहेर विदर्भ अमरावती. बरं, भाऊजी काय करतात? टाटा मोटर्समध्ये आहेत. लग्नानंतर कुठला चित्रपट बघितला? तसा दोघांनाही चित्रपट बघायची आवड नव्हती. अरे देवा. आणि मग त्यांनी मला म्हटलं की लग्नानंतर फक्त पहिल्यांदा मला ते बोलले की कुठं जायचं आपण फिरायला. तर मी त्यांना बोलले शेगावला जाऊया आपण. वा. कारण मी गजानन महाराजांची भक्त आहे आणि तेच माझे दैवत आहेत. वा, व्हेरी गुड. भाऊजींचा स्वभाव कसा आहे? तिखट पण आहे, गोड पण आहे. सर्व बाजूनी म्हणजे विचार जर केला ना तर त्या मला योग्य वाटतात ते. जेवढं त्यांनी मला फ्रीडम सोडलेलं आहे तेवढंच मी त्यांना घाबरते पण. अच्छा. असं. बरं, पण प्रेमळ आहेत? हो, खूप प्रेमळ हो, आहे. काळजी म्हणजे मला आईची माया भासू देत नाही, बहिणीची माया भासू देत नाही, भावाची सुद्धा नाही. म्हणजे सर्व प्रेम मला ते देतं. कधी दुकानामध्ये गेलो तर कधी मला ही साडी आवडली आणि त्यांना ती साडी आवडली तर मला 2 साड्या मिळतात. असं बरेच वेळा होतं. क्या बात आहे. नमस्कार भाऊजी. क्या बात आहे. ताई खूप कौतुक करते तुमचं. हा, पण 24 वर्ष झालेली आहे. काय प्रगती? एक मुलगा आहे आणि एक मुलगी आहे. मुलगी MBA झाली. नाही, पण आम्हाला म्हणजे तुमचं सगळं व्यवस्थित चालेल ना, भाऊजींचा व्यवस्थित चालेल, हीच प्रगती ऐकायची. आम्हाला बाकी प्रगती नाही ऐकायची. हरकत नाही. पण आणि आता हा खेळ काय ते तुम्हाला मी सांगतो. आता आपण खेळायला सुरुवात करणार आहोत. तुमच्या समोर प्रत्येकी समोर एक डिश आहे. त्या डिशमध्ये पीठ आहे आणि त्या पिठाच्या आतमध्ये एक नाणं आहे. हात मागे ठेवायचे आणि फुंकर मारत मारत ते नाणं बाहेर काढायचंय. ठीक आहे. आणि ते नाणं दिसल्यानंतर हात न लावता ते नाणं असं तोंडात घ्यायचंय आणि हात वरती करायचंय. म्हणजे आम्हाला कळेल की पहिली ताई कुठली आणि दुसरी ताई कुठली. ओके. आणि यातल्या 2 ताया जाणार आहेत आपल्या शेवटच्या खेळामध्ये आणि त्यातली सोडणारे आजच्या भागाची हुकुमाची राणी. 1 2 3. हात लावायचं नाही, हात लावायचं नाही, हात लावायचं नाही. हा, व्हेरी गुड. हात लावायचं नाही. हात खाली करा. हात खाली करा. कळले. हात खाली करा. अरे व्हेरी गुड. हा, ओके, व्हेरी गुड. हा, अख्ख्या महाराष्ट्राला बघू दे
हा काय मेहनत करावी लागते. संसार करणं सोपी गोष्ट नसते. फक्त एकदा फक्त दिसू दे जरा. ताई हा जो काय मेकअप करून तू आलेली आहेस, हा? फक्त नाक आणि गालालाच मेकअप केलाय का तू? हा? जवळजवळ पांढरी दाढी आली आणि ह्या ताईला तर नाक वरतीच येते. पीठ एवढं खाल्लं पीठ ताई, पॉइंट पुढे गेला ना. पुढे गेली. वा वा वा. आणि ही ताई बघा, हो हो हो, कुठल्या ब्युटी पार्लर मधला मेकअप आहे हा. आणि ह्या ताईकडे बघा, बघा नागपूरकर बघा. अरे ती ताई तर बघा, गावाचं पीठ दिलंय तुम्ही. या ताईंकडे बघा. वा वा वा. दाढी मिशी जे काय पांढरी आलेली आहे, व्हेरी गुड. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं, खूप खूप अभिनंदन. आणि आता विजेत्या कोण आहे ते तुम्हाला मी सांगतो. विजेती आहे ही ताई. एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे. आणि दुसरी ताई आली आहे नागपूरकर, जोरदार टाळ्या. या 2 ताया गेल्या आपल्या पुढच्या खेळामध्ये. खूप खूप अभिनंदन, खूप खूप अभिनंदन तुमचं. आणि फुंकर प्रेमाची या खेळातून ह्या 2 ताया आलेल्या आहेत आपल्या या शेवटच्या खेळामध्ये. तुमच्या समोर हा हिरव्या आणि पिवळ्या रंगाचे 2 फुगे दिसत आहेत, तर ते फुगे फोडायचे. ठीक आहे? हा एकच दिसतो हिरवा. पिवळा आहे ना, पिवळा आहे ना बाजूला. हिरवा आणि पिवळ्या रंगाचे 2 फुगे. तुम्हाला तिकडनं पिवळा दिसतोय, मला इकडनं हिरवा. हे एक फुगा आहे बरोबर, म्हणजे तुम्हाला अगदी व्यवस्थित दिसतंय. हा पण आता हा फुगा फोडायचे, पण तो फोडताना तुमच्या डोळ्याची पट्टी बांधण्यात येणार आहे. ओके. आणि पट्टी बांधल्यानंतर एक संगीत वाजणार आहे. त्या संगीतावरती तुम्हाला नृत्य सादर करायचं आणि स्वतःभोवतीच गोल गोल फिरायचे. हा एका क्षणी ते संगीत थांबेल. ते संगीत जसं थांबेल तसं जाऊन तुम्ही तो फुगा फोडायचा. जी ताई पहिल्यांदा फुगा फोडेल ती असणार आहे या खेळाची विजेती. आणि अर्थातच ती असणार आहे आजच्या या भागाची हुकमाची राणी. आणि ती विराजमान होणार आहे आपल्या ह्या मानाच्या खुर्चीवरती. म्युझिक प्लीज. आणि गोल गोल फिरायचंय, गोल गोल फिरायचंय. हा गोल गोल फिरायचंय. व्हेरी गुड. म्युझिक थांबलेलं आहे, म्युझिक थांबलेलं आहे, म्युझिक थांबलेलं आहे. हा हे ढपा. हा व्हेरी गुड. फोडा फोडा फोडा. शाबास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा फोड फोड तुळस. हा कुंडी आहे, कुंडी. हा व्हेरी गुड, व्हेरी गुड. हे पाच. हा बाकीच्यांनी गाईड केलं तरी चालेल. हा 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 शेवा शेवा. हा 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 मागे 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 मागे. पुढे 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 पुढे. बरोबर. या अजून पुढे, अजून पुढे, अजून पुढे. शाबास 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 शाबास. हा 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 मागे 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 पुढे 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 पुढे. मागे 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 मागे. हा पुढे 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 पुढे. हा मागे. बरोबर बरोबर बरोबर. हा शाबास शाबास शाबास. व्हेरी गुड, व्हेरी गुड. हा शाबास शाबास शाबास. आणि निर्णय तुमच्या समोर आहे. आजच्या आपल्या या खेळाची उपविजेती ठरलेली आहे ही ताई. ताई तू उपविजेती ठरलेली आहेस, त्यामुळे 16 सख्यांच्याकडून तुला ही भेटवस्तू. आणि कसं वाटतं? खूप छान वाटतं, खूप मस्त वाटते खेळून. आणि खूप मज्जा केली मी आज. लहानपणीचा खेळ खेळण्याचा आनंद वाटला. हो की नाही? हो. आणि खूप छान पद्धतीने तू खेळ खेळत होतीस. त्याच्यामुळे हा जो कप तुला मिळालेला आहे, या कपातूनच चहा आणि कॉफी प्यायची आहे, भाऊजींना द्यायची आहे, त्यांना सांगायचंय हा घ्या कप आणि बसा गप. कसं मनापासून आलं बघ ना एकदम. हा गप. हा आणि अर्थातच हुकमाची राणी झालेली आहे ही ताई. खूप खूप अभिनंदन. सोहळा सख्यांचा
कसं वाटतंय ताई? प्रसन्न वाटतंय, खूप मस्त वाटतंय. आणि आजच्या दिवशी हेच सांगू शकेल की मिस्टरांचा तर सहजच आहे की आहेच आहात की इथपर्यंत त्यांनी येऊ दिलं मला. आणि तुमच्याकडून आम्हाला भरपूर काही शिकायला मिळालं आणि खरंच आनंद घेतलाय आणि हसवलं तुम्ही आम्हाला. तुमचे आभार. थँक्यू सो मच. पण सगळ्यात आधी फोन कोणाला करणार आहे? मिस्टरांना. मिस्टरांना करणार. काय सांगणार? मी हुकमाची राणी झाले. वा, क्या बात आहे ताई. खरंच खूप खूप अभिनंदन पुन्हा एकदा तुझं.